सामान्य माणसाला सिद्धयोगी बनवणारी शक्ती नेमकी कुठून येते? मृत बालकाला जीवन देण्यासाठी यमलोकात जाणारा नाथ कोण होता? सिद्धी असूनही अद्वैताची अनुभूती नसेल तर चमत्कार का अपूर्ण राहतो? नमस्कार भक्तो, व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नवनाथ भक्तिसारातील अत्यंत अद्भुत, गूढ आणि चमत्कारांनी परिपूर्ण असा 35वा अध्याय रेवण सिद्धनाथ याचे श्रवण करणार आहोत. हा अध्याय केवळ कथा नाही, हा आहे सिद्धी, सेवा, अद्वैत आणि करुणेचा महासंगम. अध्याय 35. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाकरा, पंढरीशा रुक्मिणीवरा, दीनबंधो दयासागरा. पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळ विश्वंभर, बहुधा आरती हे चराचर. भरण करसी जन्म दिल्यावर, कामनेते लक्ष्मी. तरी मम कामनेचा अर्थ, की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरीत. तरी ग्रंथांतरी भराभर उदित, विश्वंभरा होई का मागिले अध्यायी उत्तम कथन. रेवणनाथाचा झाला जन्म, सहन सारुके कृषिकर्म. बोलून दाविले परी दैवे करून, अवचट देखिला हत्रीनंदन. जो शंकर सेवक तया लागुनी, तेची प्राप्त होतसे. हिरा तेज गूढ स्थाना लागुनी, दडे तरी तया काळी हिरकणी. भेटी लागी येत थांबोनी, लोहा लागी चुंबक. का हंस पक्षी भक्षणात, कदा न बक्षी मुक्ताविरहित. जरी गुंतला पिंजऱ्यात, परी त्याची वक्ष बक्षितसे. तेवी रेवण योगमूर्ती, मार्गीच भेटला अवचट गती. दुग्धा लागी शर्करा निश्चिती, लवण काही मिरवेना. असा ऐसा अवसर त्यात, घडला परी अबुद्धिवंत. सिद्धी कळा घेऊन चित्तात, अत्रिसुत दवडीला. दत्ते केले शहाणपण, किंचित कळा त्या दाखवून. रक्षुनी आपले सकळ भूषण, गेला निगुनी महाराजा. जेवी मरकटा चणे देऊनी, मार्गी हिंडती बुद्धिवंत प्राणी. तेवी अत्री आत्मचकरणी, करुणी गेला महाराजा. एरीकडे रेवणनाथ, वृषभ ठेवूनी स्वशेतात. येऊनिया सिद्ध आऊत, करता झाला महाराजा. सकळ शेत झाल्या पाटी, नागदोर कवळूनी करसंपुटी. आऊत मार्गी फिरत जेटी, गायनाते आरंभल्या परी दत्तवचन. मंत्रप्रयोगे गायन, दत्त महिमा ऐसे म्हणून. वृषभाते बोलतसे, ए रे महिमा ऐसे वचन. सहज बोले प्रयोगाने, परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे. प्रगट झाली ते ठाई, सिद्धी येऊनी अवतापाशी. म्हणे कामना कोण तुझशी, एरू म्हणे तव नामासी. श्रुत माते करी का, एरी म्हणे मी सिद्धीपूर्ण. देहदारी महिमान, ऐसे एकता उत्तमोत्तम. दत्त बोल आठवला, जेव्हा सिद्धी दत्त देता. ते सिद्धीची सकळ वार्ता, सांगून या रेवणनाथा. गेला होता महाराजा, की हा प्रयोगिता मंत्र. महिमा नामे सिद्धी पवित्र, प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त. कामनेते पूर्वावया, मागणे जे आर्थिक कामना मनी. तू ती सदा कवी बोलूनी, मग ती तुके कार्या लागुनी. सकळ कामना पुरविल, म्हणशील काय आहे प्रतापतीचा. तरी वंदता न ये आपुले वाचा, सकळ भोग जो महीचा. प्राप्त करील क्षणार्थे, कानन तरू पाषाण व पर. जितुके असतील महीवर, तितुके कल्पतरू साचार. करुणी देईल क्षणार्धे, आणि तुळपट जेथ पाषाण खाणी. तपाची दावी अपार करणी, की परिसतेवी चिंतामणी. करुणी दावी क्षणार्धे, वसन भूषण धन कन कराशी. अपार दावी नगायसी, जे जे वर्तेल स्वकामनेसी. तो अर्थ पुरविल बा, ऐसे सांगूनी अत्री आत्मजे. ओपिले होते मंत्रबीज, ऐसे श्रुत होता सहजे. दाटला होता गर्वाने, परंतु निस्पृह होता आनंदभरित. हाकित होता शेतात आऊत, मंत्रप्रयोगी विचारित. सहज स्थिती केलीसे, परी महिमा सिद्धी भेटता त्याते. अधिक झाला आनंदभरित, म्हणे सत्पंत सांगोनी दत्त. गेला ऐसा महाराजा, मग हत्तीचा सोडून आऊत तोर. ती ते बोलत होय उत्तर, म्हणे शेती पैल असे तरुवर. छाये करुणी वेष्टीला, तरी त्या शीतल छायेत. कुणाच्या राशी अपरिमित, कनक करी एक क्षणात. चमत्कार दाविका, दृष्टी पडला कनकराशी. मग मी म्हणेन सिद्धी तुझसी, मग जे कामना होईल देहासी. ते मी तुझला सांगेन, तरी हे ऐसे परीक्षापचन. आधी दावी मज कारण, जैसा मोहोरा सुतगुंडोन. अग्निरक्षी परीक्षे,
की पक्षी कुळाते हंसदृष्टी परीक्षेओपी पयतोय वाटी की परिसा पारक पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते तेवी आता परीक्षापण दावी मिरवून अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होऊन गोळ होईल चित्ताते ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत म्हणे महाराजा एक क्षणात कनकधने भरीन सकळ मही मग सहज आणुनी कृपादृष्टी विलोकी तसे महिपाटी तो नगा समान कनकधन थाटी अपार राशी मिरवल्या ते म्हणून रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य तरी आता सन्निध माते येऊन या रक्षिका तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीसी सकळ इच्छापळ ऐसे बोलता ती विल्लाळ बोलती झाली तयाते म्हणे सन्निध राही ना आता परिगुप्त वर्ते न जगा करता तुवा न धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करेन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्यसंबंधी असावे उदित मग कनक धन राशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरविली त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आऊत मग गुरांसेवे येऊनी गोंठगणात वृषभाते बांधिले रात्री करुनी शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत तरी आता कष्ट केवुते व्यर्थ शरीरा शिडवावे निधान असता आपले हाती दैन्य भोगावे कवणे आरती परिस लाधला धनप्राप्ती मिळवू का जावे देशांतरा सुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणून चित्ती सोडून दिदिले जाणे शेती तो दिन येत प्रहरमिती सहन सारूक बोलतसे म्हणे वच्चा सोडणी आऊत गृही बैसलासे कवणे अर्थे एरू म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास एरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा शेत पिकलिया अपारकणी मग सुख भोगुनी अवनी नातरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे एकोणी तातवचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे एरू म्हणे बा आपल्या गृहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापोनी एरा कोरड्यासी दिवसपरी लोटीतसे एरू म्हणे बोलसी खोटे सदन भरलेसे कनकवटे जाऊनी पहा खरे कोटे बोल माझे महाराजा तव तो हासूनी सहज स्थिती गमन करीतसे धवळारा प्रती तो कनकराशी धन प्रेमिती गृहा माझी मिरवती ते पाहुनिया सहन सारूक जित्ती आश्चर्य माने दोंदिक म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करुनिया मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धिमुनी हा आहे मग तो सहन सारूक ऋषी कसा न सांगे कवण्या कार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसुत काय करीतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे तैपांतस्त येता मुक्कामासी पाचारुनी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगालोक पांती कसतवर धावती मग जैसी त्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्र पात्र अपारधन देवोनिया बोळवी रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पाहुणी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यशकीर्ती वर्णितपे मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेशी जनांचे वृद्ध रेवण सिद्ध म्हणताती तो कोणी एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंधल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखिला नात म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारावया आपुला भक्त रेवण सिद्ध पहावा ए रूपसे त्याते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून कृषिकर्मी शोध हा ऐसे एकता मच्छिंद्रनाथ जाऊनी पाहे अंतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तात
अवतार असे हा एक आमुचा सांगाती पूर्णांश हा नारायण प्राज्ञचमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू तयाचा पुन्हा येऊनी धर्मशाळेत लोकांसी म्हणे गुरु कोण याते कोण मिरवला जगाते निजदेहाचे नाम सांगा तव ते म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहीत मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षी कुळांते पाचारून घालिता झाला इच्छा भोजन एकाव करी बैसवोन तृष्ट करुनी बोळवी शिरी स्कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा जाय म्हणता उता वेळा अंबराते जाती पै मग पाचारुनी वनचरांसी त्यासही देत आहारासी आपले हस्ते व्याघ्रसिंहासी ग्रास देत महाराजा ऐसे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवन सिद्धासी सांगती म्हणती आला आहे एक जती सर्वांपरी अद्भुत विहंगमादी श्वापदगण सहज घेतसे पाचारून तेही येती संशय सोडून भेटी लागी तयाच्या करी स्कंदी करुणी आरोहण अन्नोदकाते सेववून जा म्हणता करीती गमन तृप्त मना मिरवोनी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पाहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी तयांपाशी येताती ऐसे एकोणी रेवन सिद्ध पाहू चालीला प्रताप सिद्ध तो येता देखिले पक्षी यांचे वृंद करी शिरी मिरवले ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत तरी फेडूया संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शीघ्र येऊनी आपुले सदनी जाऊनी बैसले एकांतस्थानी दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवण कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते एरू म्हणे ओ कृपा सरिते तुष्ट करीसी सर्वजनांते तेची रीती पक्षीकुळांते तुष्ट करी श्वापदे की तुष्ट करीसी तरी कैसे हरुणी त्यांच्या देहबुद्धीस मम सनिध स्व अंगास संगोपावे जननीये एरी एकोणी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाहीत अद्वैतपर ब्रह्मवेत्या वाचोनी जो स्थावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयात तयाची या गोष्टी ह्या निश्चित जो अद्वैतपणे वसतसे हे महाराजा एक बोला जो जळ रूपीच होऊन ठेला तो जळा माझी मिळवावयाला शक्य काय उरेल जी तेवी ब्रह्मणा परायण होता मग चराचरी नुरे द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वांभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी अप्त आणि मग तेही मानिती त्याते सखा सोय राखी आमुचा तरी आता श्लाघ्यवंत आदी व्हावे ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते एरी म्हणे चातुर्य खाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्याते स्तवोनी उगमी साध्य करुनी घेई का तुझ तो साह्य झाल्या जाण मग पक्षी श्वापदी अद्वैतपण काय असे तेवढे कठीण देवादिक येतील की स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोंदिक वांछितील मग तुझी ऐसी सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून काननाथ प्रवेशे जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्त स्मरणी ठेवूनी चित्त वाट पाहे भेटीचे मनी दाटला भेटीचा योग तेने अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ट दाही तसे चालले तरुणचे पर्णभक्षण येतसे काय जे घडून दत्तवियोगे भेटी कारणे काये वाचे वेला मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नांत परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापि अहा गुरु तो ऐसा कैसा काळ रत्ना दृढोत्तर घालुनी फासा गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करोनिया मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसुनी घेतला जनमुखे माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की किती एका घातले इच्छितान्न किती एका दिधले अपार धन अपार जगाचे अकिंचनपण अर्थार्थी हरितसे ऐसे कोणी जनाची गोष्टी चित्ते म्हणे हा प्रताप कोटी सिद्धी सकळ साधला जेटी कोठे तरी गुरुकृपे तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की
मग अणिमा गरिमा लगिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अष्टसिद्धीनामा पाचारीला प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्या ते पाहुनी उत्तर मज सांगावे रेवण सिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये करुनिया तवती बोलली झाली महिमा माते ओपिले दास्य नेमा श्री दत्तात्रेय योगद्रुमे मंत्रसिद्धी करुनिया मग दत्तात्रेय हा ऐकोनी गुरु म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वांपारू हित इच्छिणे तयाचे जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परिसीता हरणी भोगिला भोग साह्य होऊनी तयासी किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानरगण सर्व साह्य होऊन महात्मी कृष्ण वाढविला तेवी आपुले ऐसी मती चमस नारायण स्वसंगती तरी आरेवन सिद्धाप्रती साह्य आपण व्हावे सर्वस्वी मग तेथुनी निघे अतिवेग गिरनार पर्वती आला चांग भेटूनी अत्री आत्मजयोग रेवन सिद्धाचे वृत्तकथी येले सलिलपणी चरणी माता ठेवूनी म्हणे अनाथ नाता हे गुरुराजा दयावंता साधक हिता भास्करू तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्ती चमस नारायण तो तुम्हा करिता क्लेश दारुण मही लागे भोगी तसे निर्वाण धरुणी चित्ती बैसला आहे कानना प्रती तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा हा एक सिद्धी आणून त्या भास घालूनी गळा दृढोत्तर फास तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी जेथे झाली तुमची भेटी तेथेच बैसला काननपुटी आहार तेजुनी प्राणकंठी आणूनिया ठेविला तो त्वचा झाली अस्थि व्यक्त देहीचे रुधिर दाट आटले समस्त प्राण कासावीच चक्षुश्वेत कार्पास सम दिसता ती सर्वांगीच्या शिरादृश्या ढळळीत दिसती महापुरुष तो पोट पाट एक क्लेश हरिकटी सम मिरवित तरी महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय इतुले अवकृपा करणे नव्हे भले महिलागी मिरवावे लोहाचे कनक करी परिस तेने सांडीला पाकरस तरी परिस ऐसे कोणत्यास म्हणेल दगड मिरवेल की एक तमाचा अरिपूर्ण तेने सांडिले चांगुलपण मग सविता राज तया कोण महिलागी बोलेल की आमुचा बरद पाणी स्पर्शिता जाय मौळी लागुनी मग तो सर्वां लागुनी अवनी ठेंगणेपणी मानितसे ऐसी चाल पूर्ण स्थित मग सेवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वरनाथा वंदिले तेने करुणी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारण मग साबरी विद्या कवित्वरचन महिवर मिरवितसे असो सर्व साध्य झाल्यावरी मावंदे मांडिले भूता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरिनार पर्वती आणिले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावंद्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्रभास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावंद्या ते पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगिला परिमित मग प्रसन्न होऊनी सकळ दैवते पूर्णवरा ओपिले वर देऊनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवन सिद्धई तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो विट ग्राम मानदेशी ते येथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागून लावण्य लतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबकरीती किंवा जगप्रिय गवस्ती अवियोग प्रीती वाहिले की मीन तो याची संगती की विवरस्थाची एकनीती की भावा अंगी सिद्धभक्ती सदा धवळारी नांदतसे तन्याये उभयता जाण प्रपंच वही वाटती एक प्रमाण परी इतके असूनी जठरी संतान शून्यपणे मिरवीत सुप्त सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांते सिमने परमवेल्लाळे पंचम षष्ठ बक्षिले काळे
हे 12 दिन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे एक आणि चुकल्या परिस तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भय नसे सर्वतागे ऐसे कांतेसी बोलून वचन बारसे मांडले परमावडीने गृही करून पंचपक्वाने घाली भोजन विप्रासी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेत अलक्ष गाजवून त्याद्वारा ते पुढे पाऊल ठेवीतसे तव त्या विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेविले धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथ निकट लगबगे तव तेजपुंज हाटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्व तापसी अवतार शिती कोणीतरी आहे की तैसाची सोहळा लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे बोलो असोनी मज दारिद्र्याचे मनोरथ डावलूनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथासनाथ करावे मी ही नदी न जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवितो ऐसे बोलोनी म्लानवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वारणाश्रम टाकोनी विवळ झाला भावार्थे त्यावरी नाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तो विप्र मिरविसी मज नमस्कारावया तुझसी अर्थ नाही जाणीजे एरुई कोणी बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धडपुडा प्राज्ञी कमानीला जेणे वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीतसे ऐसे बोलता विप्र त्या ते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालतसे ना तरी बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता असो याते स्वल्प सिद्धार्था ते मिळवू मग विप्राचा धरुणी हात संचार करी त्याचे गृहात विप्रे नेऊनी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रा निकट बैसोन भोजन सारी नाथाचे अन्य विप्र नेमून सकाळांचे करी संगोपन परी आपण न उठे नाथापासून परमभक्तीसी गुंतला जैसी सरकरेशी पिपिलिका काढू जाता दडपी मुखा तेबी भक्तीचा धरून यावा का विप्र गुंतला नाथभक्ती असो ऐसे परमभक्ती नाथाची झाली जठर तृप्ती एरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपले सदनी एरीकडे नाथा लागुनी भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजा आजीच्या दिन वस्तीसी सेवावे माझे सदन उदयी कपरातक काळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुनी तयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमार एकांत स्थानी शयनावर नाथ नेऊनी पोहडविले नाथ शैनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वारा आसार करुणी येत नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला असतासी मग उठून बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथचरणासी उपाहार करावा म्हणतसे तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छुई मन मग आपुला नित्य नेम सारून पुन्हा शैनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसोनी नाथाचे चोरीतसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळ जे होते मातेपाशी सटवीने झडपिले त्यासी परम ते झाले कासाविषी शोकसिंधू उचंबळला हाक मारी स्वभरत्या ते म्हणे बाळ कासाविषी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्रापंग होईल नाथाकारण आपले प्रारब्ध मुळीच हीन बरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगिता अमूप आता ही मोडिता स्वामींची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलूनी कांते ते नाथाचे चरण चोरीत तो सविता सुताचे येऊन दूत बाळापाशी आकर्षिला काढून चैतन्य जीवदशारूप हो घेऊन गेले यमा समीप एरीकडे शवस्वरूप बाळदेही मिरविले मग तो मायेचा मोह दारुण हृदय पेटला विरह अग्न मग मंद रुदन भरता नयन जानवी तेव्हा करीतसे तो प्रातकाळ समय झाला शैनी नाथ जागृत झाला
तो मंद रुदनार्थ आकरणीला एकाएकी तयाने नाथे कोणी मंदरुदन विप्रासी म्हणे रडते कोण एरू म्हणे बाळकाचा प्राण कासा विस होतसे म्हणून मोहस्थित नाता अज्ञानपणे रडते कांता ऐसी एकोणी तयाची वार्ता बाळा आणि म्हणतसे मग तो विप्र स्वकांतेपाशी घेऊन पाहे स्वपुत्रासी तव ते मिरवले प्रेतदशेसी हाका मारून ते दवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे एकोणी रेवणनाथ परमचित्ती शोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा लाधला कृतांता तरी तो कृतांत पाहिना आता पाहुनी नाहीसा करेन मी ऐसे दुर्गट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळ आण तव ते शरीर उचलोनी नाथा लागी अर्पितसे तव ते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपले दृष्टी चित्ती हळवळोनी म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्रासी म्हणे बाळ तू ते इतुकेची झाले काय नितांत एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळांतपणी मृत्यू पावले पंचसप्तदिनी द्वादश दिन तपप्राज्ञी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की परी असो होणार ते झाले आमच्या सेवेसी चित्तरंगले ते पुण्यांशु हेची तुले वारंवार लाधो की ऐसे बोलता विप्रवाणी अंतर जाणीतले प्रांजळपणी मग सरस्वती विप्रा पाचौरणी बोलता झाला महाराज म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊनी यमपुरी 7 वाळे आणतो की मग अमरमंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवा प्रती म्हणे विप्रा बाळ हे शिती येणे नासणार नाही रे ऐसे सांगून त्वरितात्वरित तेथून निघाला झाला नात व्यान अस्त्र जलपुनी सनात अतिवेगेसी चालिला भोवती अस्त्रांचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकण शीतळ करुणिया जाण यथास्थित मिरवले जैसे सीताचे झुळके आत समीप पावक निश्चित तेने करुणी शरीरात बाधा न करी अंगाते तेवी आदिनामास्त्र सव्य मिळवूनी योगपात्र व्यानास्त्रमुखी स्तोत्र जलपुनी गिरी वेधला सहज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे बैसवुनी आपुले कनकासनी षोडशोपचारी पूजिला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थकामी योजिला पक्ष परितरी ते वधुनी सुढाळ पक्ष मज यक्षाते तुष्टवी एरी म्हणे यमपुरी नाता मी सरस्वती विप्राचे घरी असता तुवा येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे तरी जे घडू नये ते घडले परी आता मागुती देई जे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोटे ठेविले तेही आता देई आणून तरी या बोलासी वर्तन तू ते न ये जरी घडून मग मम कोपाचा प्रलयाग्न उरो न देई तुझलागी ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी ते झोप दिसुत म्हणे चांगले बोलोनिया ते शिवधरे ते धाडावा आपुल्या सर्वस्वी निमित्याकडून अधिकारी करावा उमारवण हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू ऐसा विचार करुणी मानसी बोलता झाला योगी असी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे अर्थार्थ हे महाराजा हरिहर आणि तिचा तो नाभिकुमर हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचे जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करीतो चाकरी मारणे तारणे आमच्या करी काही एक नसेजी तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी आराधुनी शिवचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी आणि खूण सांगतो उत्तर ते तेची आहेत सप्तकुमार तरी दाऊनी आपुला बुद्धिसंचार कार्य आपुले करण्याची मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय ही नदीन क्षय करता उमारमण प्रसिद्धपणी मिरवीतसे क्षय करता आहे भवचराचरी शस्त्रादी बोलती साचार आपण आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे ऐसे असोनी महाराज का कोपानळी योजिता मज सोज्वळ तेजी अर्कराज
तव धवळणारा वनांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता ज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपटपंथी मिळेना का ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी ते जपपुंज म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहीन अमित्रपण त्यासुद्धा ऐसे बोलणी योगधारणी उठता झाला मग ते तोनी व्यानास्त्र मुखीस्तवोनी कैलासा ते पातला आता तेथे कथासार होईल तितुकी धुंडी कुमर मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णित स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर पंचत्रिशाध्याय गोळहा अध्याय 35 ओव्या 241 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार पंचत्रिशतीत माध्याय समाप्तः। आता भक्त हो या अध्यायाची फलश्रुती आणि याचे गूढ आध्यात्मिक फायदे समजून घेऊया। या अध्यायाचे श्रवण केल्याने मिळणारे लाभ सिद्धीचा अहंकार नष्ट होतो। रेवणनाथाने शिकवले की सिद्धीपेक्षा अद्वैताची अनुभूती श्रेष्ठ आहे। गुरुकृपा दृढ होते। श्री दत्तात्रेयांची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांचे जीवन आपोआप योग्य दिशेने चालते। संतोष व करुणा वाढते। रेवण सिद्धनाथांनी केवळ चमत्कार नाही तर लोककल्याणासाठी सिद्धी वापरली। अपमृत्यू बालदोष संतती दोष यावर आध्यात्मिक शांती मिळते। या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण केल्यास अशा दुःखांपासून मानसिक बळ मिळते। नाथ परंपरेचा आशीर्वाद लाभतो। नाथ संप्रदायातील शक्ती संरक्षण व मार्गदर्शन मिळते। 42 पिढ्यांचा उद्धार होतो। ग्रंथात सांगितल्याप्रमाणे या अध्यायाच्या श्रवण पठणाने महान पुण्य प्राप्त होते। आता एक महत्त्वाचे आणि हृदयापासून सांगायचे आहे भक्त हो ही नवनाथ भक्तिसार श्रवण मोहीम खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना प्रपंचाच्या व्यापामुळे पारायणाला वेळ मिळत नाही, जे शारीरिक अक्षमतेमुळे देवळात जाऊ शकत नाहीत, जे वाचन करू शकत नाहीत पण ऐकू शकतात, जे मनापासून भक्ती करतात पण साधनांची मर्यादा आहे त्यांच्यासाठी हा एकच उपाय आहे तो म्हणजे श्रवण। फक्त ऐका मन लावा आणि पारायण पूर्ण केल्याचा संपूर्ण लाभ घ्या। दररोज एक अध्याय व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर नवनाथ भक्तिसाराचे सर्व अध्याय आधीपासूनच उपलब्ध आहेत। आजच या श्रवण मोहिमेमध्ये सहभागी व्हा। रोज एक अध्याय ऐका संपूर्ण पारायणाचा आध्यात्मिक लाभ मिळवा। ही मोहीम शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी नाथकृपेचा मार्ग सापडेल। नाथांच्या चरणी हीच प्रार्थना ज्यांना वाचता येत नाही त्यांना ऐकण्याची शक्ती दे आणि ऐकून ज्यांना समजते त्यांना जीवन बदलण्याची प्रेरणा दे। जय दत्तगुरु जय नवनाथ।